एकेकाळी त्याच कोल्हापूरच्या रंकाळा टॉवर पासून बघितलेलं पॅरिसच्या आयफेल टॉवरचं स्वप्न फायनली आज माझं पूर्ण होणार होतं आणि त्यासाठीच फ्रान्सची राजधानी पॅरिस बघायला जर्मनीमधून संध्याकाळी बाहेर पडलो। जगातील सगळ्यात मोठं म्युझियम आणि 20,000 लाईट लावलेला आयफेल टॉवरचा नाईट व्ह्यू शेवटी नक्की बघा। 9 तासाचा प्रवास करून सकाळी पॅरिस मध्ये पोहोचलो, लगेच आवरून बाहेर पडलो आणि आलो पहिला स्पॉट बघायला, तो म्हणजे पॅरिसचा गेटवे ऑफ इंडिया म्हणजेच द आर्क डे ट्रियोम्फ, जो नेपोलियन बोनापार्टनं फ्रान्स सैनिकांच्या सन्मानार्थासाठी बांधला। त्यानंतर निघालो दुसरा स्पॉट बघायला, तोपर्यंत मध्येच दिसली ही पॅरिस मधली मारुती 800। पॅरिसचा नाईट व्ह्यू बघण्यासाठी या बोट राईडचं संध्याकाळचं तिकीट बुक केलं आणि त्यानंतर डायरेक्ट आलो जगातलं सगळ्यात मोठं असणारं लुव्र म्युझियम बघायला। 1793 मध्ये म्युझियम बनलं आणि इथं दरवर्षी जवळपास 90 लाख लोक भेट देतात, त्यामधले 80% लोक हे फक्त मोनालिसाला बघायला आलेले असतात, ज्यामध्ये मी सुद्धा होतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे। इथं जवळपास 38,000 पेंटिंग्स आणि स्कल्पचर्स आहेत आणि प्रत्येक पेंटिंग जर 30 सेकंद बघितली तर सगळं म्युझियम बघायला 3 महिने लागतात, पण आम्ही 3 तासातच बघितलं होतं कारण आपल्याला एका दिवसात पॅरिस बघायचा होता। शेवटी गर्दीतून वाट काढत आलो मोनालिसाचं पेंटिंग बघायला आणि हे बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं आणि हे कोणी काढले तेवढं कमेंट मध्ये सांगायला लागते। पेंटिंगला बुलेट प्रूफ ग्लास आणि सिक्युरिटी सुद्धा लावली आहे कारण 1911 मध्ये ही चोरी झाली होती, जी 2 वर्षानंतर मिळाली। म्युझियम बघून लगेच बाहेर पडलो आणि शेवटी निघालो आयफेल टॉवर बघायला। पॅरिस मध्ये मिळाली ही सायकल रिक्षा खरं 15 मिनिटात 2 लोकांचं 6,500 रुपये तिकीट घेतल्यावर धक्काच बसला होता। 1889 ला आयफेल टॉवर बांधला, ज्याची उंची 1080 फूट आहे आणि याला जवळपास 1700 पायऱ्या आहेत। टॉवरला 20,000 स्पार्कल लाईट बसवल्यात। उन्हाळ्यात टॉवरची उंची 15 सेंटीमीटरनं वाढते कारण टेम्परेचर मुळे लोखंड पसरतं आणि टॉवर गंजू नये म्हणून दर 7 वर्षांनी रंग दिला जातो आणि जवळपास 60 टन रंग लागतो याला। फायनली टॉवरचा लाईट शो बघायला बोट घेतली आणि इथून दिसणारा हा डोळ्याचं पारणं फेडणारा नजारा म्हणजे शेवटच रे। पण हा बघताना मात्र आपल्या रंकाळा टॉवरची आठवण नक्कीच येत होती कारण